स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आहे प्रोग्राम, तर त्या प्रोग्रामसाठी चाललो आम्ही सगळे। माझ्या माहेरचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे सगळेच चाललो होतो आणि हे पण येणार होते सोबत, पण वेळेवर निघायच्या टाईमला यांना कामाला अर्ध्या घंट्यात ते म्हणाले मग आता माझं तर कॅन्सल झालं आणि तिकडून येताना बस नव्हते त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतं। मोर्शी साईडने मोर्शीला जाणार होतो आम्ही आणि मग रात्रीचा टाईम पावसाचा मोसम होता त्याच्यामुळे बसनं मी टाळलं। तर माझा भाऊ जाणारच होता, चुलत भाऊ आहे, तर तो जाणार होता तिथेच, आम्ही सगळे एकाच प्रोग्रामला जाणार होतो। तर तो म्हणाला चल सोबतच जाऊ आपण, तर मग त्याच्यामुळं माझं येणं झालं आणि खूप माझी यायची भरपूर इच्छा होतीच आणि यावंच लागत होतं मला, कारण का माझ्या घरचा प्रोग्राम आहे आणि सोबत जिजाजी पण आले, ते त्यांचं पण कॅन्सल झालं होतं, पण ते पण वेळेवर तयार झाले आणि असाच आमचा बेत ठरला आज यायचा। सिमोरा धरण आहे इथे आलो आहे, मस्त वातावरण आहे इतकं भारी। मोर्शीला जिमचं उद्घाटन आहे, आमच्या माहेरकडला प्रोग्राम आहे, तर त्या उद्घाटनासाठी आलो। म्हटलं चला जाता जाता तर सिंबोरा धरण बघून जावं आणि वातावरण एवढं भारी आहे ना, पावसाळा वाटून राहिला, पावसाळा उन्हाळा वाटूनच नाही राहिला। दाखवतो तुम्हाला नजारा। तर खूप सुंदर वातावरण आहे, तुम्ही बघितलं। आता आम्ही लगेच आलो जिथे जिमचं उद्घाटन आहे, जिममध्ये आलो आहे आणि वाट बघत आहे, जे गेस्ट येणार आहे त्यांची वाट बघत होतो आम्ही। सगळे फॅमिलीतले सगळेच मेंबर आले होते, आमच्या मोठी ताई, लहान बहीण माझी, सगळे आणि सगळ्यांच्या हाशी मजाक मस्त चालू होतं इथे। वहिनीच्या माहेरचे लोक सगळेच आले होते, त्याच्यामुळे सगळ्यांच्या भेटी पण झाल्या आणि एका रूममध्ये सगळे पहिले आम्ही फ्रेश झालो आणि मग इथे आलो। तर तो व्हिडिओ काही काढला नाही, मला वेळ नाही मिळाला, गोष्टी करत बसली आईसोबत, त्याच्यामुळे ब्लॉग काही काढला नाही। तर हा जिममध्ये आल्यावरचा ब्लॉग आहे आणि याच्या गाडीत आलो आम्ही, तर तो माझी मजा घेत होता। तर उद्घाटन जे मोर्शीचे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते होत आहे, तर माझा भाऊ, वहिनी आणि त्यांचे मित्र सोबत होते। तर आई बाबा दिसला नसेल तुम्हाला इथे, तर आई बाबाला खूप रड येत होता या टाईमला, तर त्यामुळं माझा भाऊ बोलत होता आई कुठे आहे, बाबा कुठे आहे, पण आई बाबा मागे होते, त्यांना आईला एकदम मन भरून आलं, तर त्याच्यामुळं ती रडत होती, तर ती बाहेर गेली होती थोडीशी, म्हणजे साईडनं उभी होती आणि खरंच कोणाला पण डोळ्यात पाणी। आणि आम्ही खूप कठीण परिस्थितीतून दिवस काढलेले आहे, तर हा दिवस येणार असं वाटलं सुद्धा नव्हतं आम्हाला, पण माझ्या भावाच्या मेहनतीने, कष्टाने आणि जिद्दीने त्याच्यामुळे त्याने हे दिवस आणले। तो जॉब पण करतो, तो बँकेत आहे, त्याला चांगली सॅलरी आहे, पण त्याचा पहिलेपासून जिद्द होती का मला व्यवसाय स्वतःचा कोणचा ना कोणचा टाकायचा आहे, तर त्यांनी हा व्यवसाय छान निवडला आहे। रिस्क आहे थोडी, पण कोणताही व्यवसाय केला तर रिस्कशिवाय कोणताच व्यवसाय होत नाही। पण आणि खूप रोड टच आहे मोर्शीला, मी तुम्हाला ॲड्रेस पिन करून देणार, जे मोर्शी असेल त्याने नक्की या, रोड टच आहे आणि इझी ॲड्रेस मिळून जाईल तुम्हाला, कोणालाही असं विचारलं तिथे तर मोर्शीमध्ये। तर खूप आम्ही ते छान एन्जॉय केला, जेवणाची व्यवस्था सगळी होती, नाश्ता जेवण, तर पूर्ण जिममधले तुम्हाला वस्तू दाखवेल। खूप मोठा रिस्क घेतली आहे त्याने आणि हमखास पूर्ण होणार त्याचं जे ड्रीम होतं त्याचं, का मला व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस व्हायचं, तर नक्कीच होणार। जेव्हा रिबीन काढत होती, जेव्हा आम्ही सुरुवातीला हे जिम सगळं बघितलं ना, तर खरंच मोठी ताई म्हणा माझी, मी, लहान बहीण, माझे आई बाबा, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि खरंच खूप जिद्दी आहे तो, या बाबतीत तर त्याला मानलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट करण्याची एक त्याची जिद्द असते आणि त्याला जे ठरवलं तो करतोच आणि खूप भारी वाटलं। मलासुद्धा वाटलं नव्हतं का एवढं मोठं जिम असेल म्हणून, मला छोटं वाटलं, पण मी पहिल्यांदाच बघितलं हे, त्याच्यामुळं तर इथे आम्ही खूप एन्जॉय केला आणि छान वाटलं एवढं बघून। झिम्बाचा हॉल पण आहे मोठा, खूप मोठा आहे, जागा मोठी आहे आणि तुम्हाला पार्ट सगळे नवीन दिसत आहेत, जुने नाही आहेत दिसत असेल, मला ते या पार्टचे नावसुद्धा माहीत नाही, जे जिम करतात त्यांना माहीत राहते। तर इकडे मुलं आमच्या घरचे खेळत होते, तुम्हाला दिसत आहे, आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी। तर त्याच्यामुळं ना काय होतं, आई बाबा तुम्हाला खूप कमी दिसले असेल या व्हिडिओमध्ये, आई आणि बाबाच्या डोळ्यात पाणी येत होतं। आम्ही म्हटलं रडायचं नसतं अशा टाईमला, पण म्हणतात ना आनंद अश्रू असतात, आईवडिलांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि मिडल क्लास लोक आहे आपण, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आनंद येतो। जेव्हा मी माझा हा फ्लॅट आहे 1 BHK घेतला होता ना, तेव्हा माझ्या सासूच्या डोळ्यातसुद्धा असंच पाणी आलं होतं। त्याच्यामुळे आईवडील आपल्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंदाचे अश्रू येतात त्यांच्या डोळ्यात। तर हा झुंबाचा हॉल आहे इथे, याचं काम थोडं चालू होतं, बाकी सगळं काम झालेलं आहे आणि मोर्शीमधला पहिला
मोर्शीमधला सगळ्यात मोठा जिम आहे हा, त्याच्यामुळं इथे गर्दी होणार आणि म्हणजे ॲडमिशन पण चालू झाल्या होत्या. तर इथे आई बाबा माझे जसं तसं तुम्हाला चेहऱ्यावर त्यांच्या, तर आम्ही त्यांना पुष्पगुच्छ दिला, कारण की त्यांच्यामुळेच आईवडिलाचा आशीर्वाद जेव्हा असतो तेव्हाच आपली मुलं पुढे जातात. आणि ही माझी वहिनी आहे, वहिनी पण माझी साधी सिंपल आहे आणि मिडल क्लास लोकांना शो ऑफ करणं जमत नाही, कधी येणारसुद्धा नाही. तर त्याच्यामुळं जसे आहात तसेच राहा, तेव्हाच तुम्ही पुढे जातात. कितीही मोठे झाले तरी तुमचे पाय हे जमिनीवरच असले पाहिजे. तर आता दुसरा दिवस आहे, निघायचा टाईम झाला आहे. मुलांना आता मी घेऊन चालली आहे नागपूरला, कारण का 4-5 दिवसापासून इथेच होते मुलं. आणि त्याच्या आत्याने कपडे घेतले, त्याच्या मावशीने कपडे घेतले, त्यामुळे माझ्या सामानाची बॅग ही थोडी भारी झाली होती सगळ्यांचे. मी एवढे कपडे नाही, त्याच्यामुळे येताना जास्त कपडे होऊन गेले. तर इकडे आम्ही सगळे झोपेतून उठल्यामुळे सगळे अस्तव्यस्त, म्हणजे कोणाचे डोळे सुजलेले ते असे तसे होते. तर माझी तर तयारी झाली होती आणि इकडं हा मला मागून चिडवून राहिला होता. तर आता सगळे निघायचा टाईम झाला आहे माझा आणि आता भेटू आपण घरी गेल्यानंतर डायरेक्ट 4 hours later. तर घरी यायला आम्हाला जसं तुम्ही बघितलं 4.5 घंटे लागले, कारण का कोंढाळीपासून यायला खूप वेळ होतो. इथं ट्रॅफिक खूप राहते रस्त्याने, त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला. आणि आईकडे पण जायचं राहिलं माझं. आईला म्हटलं मी आता भेट झाली आपली सगळ्यांची, कारण का मला लवकर निघायचं होतं. रानू एकटी घरी होती, यांना जायचं होतं 1-1:30 वाजता ऑफिसला. तर हे उशिरा गेले थोडे, माझ्याच्याने लेट झालं त्याच्यामुळे. तर मी मग तिच्याच्याने मला यावं लागलं. तर असं राहते जेव्हा आपण एखादी गोष्ट घरी आणतो ना, तर ते काळजीनं आपल्याला मला 1-2 दिवस राहायची इच्छा होती. आईकडे गेलीच नव्हती मी, रात्री माझ्या बहिणीकडेच थांबली. त्याच्यामुळं म्हणजे कुठेच जाणं झालं नाही माझं. लगेच येणं झालं मुलांना घेऊन, लगेच सकाळीच निघाली. 8:30ला निघाली पण होती मी. तर त्याच्यामुळे मला लवकर घरी येणं पण गरजेचं होतं. तर त्यामुळे माझी आईकडे जाणंच नाही झालं आणि मुलांचं पण जाणं नाही झालं. इकडे तिकडे फिरत राहिले आणि तिकडे प्रोग्राम असल्यामुळे सगळे तिकडेच होते. तर आईला म्हटलं नंतर कधी येईन, आता मला जायचं आहे अर्जंट. त्याच्यामुळे मी लवकर निघाली. आणि तुम्ही असेच तरक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये, असेच मोठे व्हा. आपल्या आईवडिला या वयातले मुलं कसे काय करतात सगळ्यांना माहीत आहे, कशा वाईट मार्गी लागतात. आणि आपले मुलं जेव्हा चांगल्या मार्गाने आणि व्यवस्थित दिसतात तेव्हा आईवडिलाला सगळ्यात जास्त आनंद. ते आईवडील सगळ्यात सुखी असतात ज्यांची मुले त्यांच्या नजरेसमोर व्यवस्थित असतात, ज्यांच्या मुली सुखात असतात, ज्यांचे मुलं आणि मुलांवरनं माझ्या मते तर मुलींपेक्षा जास्त जबाबदारी असते आईवडिलांची असते, घरातल्या कुटुंबाची असते, व्यवसाय जो करण त्याची पण असते. त्याच्यामुळं सगळं जर मुलाने व्यवस्थित केलं तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आईवडिलांसारखी कोणचीच नाही का. आणि एवढ्या कमी वयात एवढं अचीव करणं ते पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं आईवडिलांना डोळ्यात पाणी येणं हे साहजिकच असतं. आणि सगळ्यांचीच, आमच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे माझा भाऊ. 3 बहिणीमध्ये सगळ्यात लहान आहे माझा भाऊ. तर त्याच्यामुळं खूप चांगलं वाटलं. आणि अशीच प्रगती करू, असाच पुढे जाऊ. आपला भाऊ पुढे गेला तर बहिणीपेक्षा जास्त कोणाला आनंद होणार आहे नाही का. आईवडिलांनंतर बहिणीलाच जास्त आनंद असतो, दुसरा कोणाला नसतो नाही का. तर अशीच प्रगती करू, असाच पुढे जाऊन अशीच तुम्ही पण अशीच प्रगती करा, अशीच पुढे जा आणि आपल्या आईवडिलाला आनंदाचा क्षण बघायला प्रयत्न करा नाही का. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.